डू और डाय का सामना श्री गणेश संघ वर्सेस वाडी स्टॉर्मर्स आतापर्यंतच्या दिनचर्यामध्ये पाहायला भेटलाय. दोन्ही संघ खूप उत्कृष्ट पद्धतीचा खेळ खेळतायत. चांगले फटके पाहायला भेटले दोन्ही संघांकडनं आणि नक्कीच त्यांचं योगदान त्यांना शेवटपर्यंत घेऊन आले. सामन्याला सुरुवात. नक्कीच बॉल वरती जातोय, फिल्डर मात्र खाली आणि कॅच मात्र सुटतोय तो रितेश यांचा आणि नक्कीच रनआउटचा चान्स आणि नक्कीच मोनिश मात्र बाद होतोय. एक खूप मोठा फटका मात्र वाडी स्टॉर्मर संघाला लागतोय. एक चांगला हिटर, चांगला बॅट्समन मात्र परततोय. रनआउटचा खराब निर्णय घेण्यात आला आणि बॅट्समन मात्र परततोय. बघूया त्यांची जागा भरून काढण्यासाठी कोण जातोय. श्री गणेश संघाला एक गोल्डन चान्स, एक सुनहरा मौका मिला. थोड़ा सा मिसकम्युनिकेशन हुआ दोनों प्लेयर्स के बीच. कॉल मात्र थोड़ा चुकला. मोनिश परतत होता मात्र तो चुकला आणि बाहेर येतोय. बघूया जागा भरून काढण्यासाठी कोण जाते. एक प्लस पॉइंट भेटला श्री गणेश संघाला त्यांचा लॉंग हिटर बॅट्समन. चांगला चान्स मात्र आपल्या खिशात घातला श्री गणेश संघाने. रोशनला मात्र विकेट भेटतोय. माफ करा. शौर्याचा तो थ्रो एकदम सटीक होता. चेंडू मात्र जाऊन स्टम्प्स वर लागला आणि मोनिश मात्र बाहेर. जागा भरून काढण्यासाठी लॉंग हिटर बॅट्समन रोहित. बघूया बॉलिंग मार्कवर रोशन, एक्सपिरियन्स खिलाडू. फायनलचा हा सामना. षटकातील दुसरा चेंडू. चान्स होता मात्र बघूया मयंक खाली आणि झेल मात्र सुटतोय मयंक यांच्याकडनं. रनआउटचा चान्स बघूया. रनआउट होतोय का आणि एक गचाळ सर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटलं आणि रितेश मात्र बाहेर येतोय. प्लस पॉइंट पे प्लस पॉइंट. मयंक मात्र चुकला होता मात्र जीवदान मात्र भेटलं पुन्हा एकदा श्री गणेश संघाला. डीजे धन्यवाद. नक्कीच ते प्रेशर मला जाणतंय माझ्या मित्रा. फायनलचा सामना कुठेतरी हातातून बॉल सुटला मात्र संतुष्टी मानावी लागेल की विकेट मात्र तुला भेटला रनआउटच्या रूपाने. आपण बघितलं दोन्ही चांगले उत्कृष्ट पद्धतीचे खेळाडू. पूर्ण दिवस कालच्या दिवसाचा विचार करायला जाऊ तर दोन्ही खेळाडूंनी एक चांगली साजेदारी आपल्या टीमला दिलेली होती. चांगले फटके आपल्याला पाहायला भेटले दोघांकडनं, रितेश भोजकडनं आणि मोहिनीश बाईकडनं. बॉलिंग मार्कवर रोशन, स्ट्राइक एंडवर रोहन. बघूया आणि नक्कीच टांगा पलटी घोडे फरार होताना दिसताना वाडी स्टॉर्मर संघाचे एक खूप मोठं प्रेशर क्रिएट होते वाडी स्टॉर्मर संघावर. बघूया काय वेगळी खेळी आपल्याला पाहायला भेटेल. फायनलचा हा अंतिम सामना आणि उत्कृष्ट पद्धतीची खेळी आपल्याला पाहायला भेटते श्री गणेश संघाकडनं. तिचे किनाऱ्याचे मालक मात्र खुश होताना हात मात्र उंचावतोय. मनात खुशी मात्र जोरदार उमटून भरलंय. बघूया पुन्हा एकदा रोशन
3 बॉल 3 चेंडू 3 विकेट 2 रनआउट आणि तिसरा बॉल स्टंपवर. खूप प्रेशर वाडी स्टॉमर संघावर. धाव संख्या मात्र थांबलाय ती फक्त 1 धावांवर. पॉवर प्लेचा पहिला षटक रोशन घेऊन आले. रोशनने त्यांची कामगिरी बजावली, दाखवली, आपलं योगदान मात्र आपल्या टीमला दिलंय. बघूया अजून 3 चेंडू, अजून काही वेगळी खेळी बघायला भेटते का रोशन यांच्याकडनं. स्ट्राईक एंडवर अद्वैत. या खूप प्रॅक्टिस केली अद्वैतनी. रोज संध्याकाळी 4 वाजता येऊन प्रॅक्टिस करतो. बघू आता किती आपल्या फळीतून धावा करू शकतो अद्वैत. मामा भांजे का खेळ. अंपायरचा हात मात्र हवेत. वाईडचा इशारा. धावसंख्यात भर 2 धावा. मामा भांजे का खेळ. देखो या ग्राउंड पे अद्वैत दिवस रात्र ज्यांना ग्राउंडचा अभ्यास आहे गचाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते मयंक माळीकडनं. 1 धाव घेण्यात संतुष्टी. स्ट्राईक रोटेट. रोहित स्ट्राईक वर. पूर्ण भार रोहित यांच्या खांद्यावर. बघूया रोहितच्या फळीतून शॉट्स आपल्याला पाहायला भेटतात का. प्लेयर्सचा जोश जल्लोष दिसतोय. रोहित ह्यांनाच टिकून राहावं लागेल. स्कोर मात्र ढकलावा लागेल. स्ट्राइक्स मात्र रोटेट करावी लागेल. पुन्हा एकदा रोशन बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक एंडवर रोहित. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. रोहित मात्र रीड करू शकले नाही आणि अपेक्षित होता रोहित यांना की चेंडू कदाचित बाहेर जाईल, मात्र चेंडू गेला स्टंप्स वरून. षटक संपला. षटकातील 3 धावसंख्या, 3 गडी बाद, 3 मोठे फटके आपल्याला पाहायला भेटले. दोन रनआउटच्या रूपेत थोडस मिसकम्युनिकेशन झालं आणि रनआउट झाले. दुसरा षटक घेऊन हितेन बॉलर बॉलिंग मार्कवर. फील्डिंग में थोड़ी एडजस्टमेंट. श्री गणेश संघाकडनं उत्कृष्ट पद्धतीची खेळी आपल्याला पाहायला भेटते. पहिला षटक घेऊन आले रोशन. त्यांनी त्यांचं काम मात्र करून दिलं. आपल्या संघाला प्रेशर मात्र रिलीज केलं. अद्वैतला बॉल काय रीड करता आला नाही. धावसंख्यात भर 4 धावा वाडी स्टॉमर संघाच्या. नक्कीच थोडस वेगळं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटेल का. थोडस चेंज आपल्याला करावं लागेल जेणेकरून स्कोर मात्र ढकलला जाईल. स्ट्राइक मात्र रोटेट होईल. प्रेशर रिलीज करावं लागेल. आणि नक्कीच मला तरी वाटते रोहित मात्र परततोय. मोठा हादरा लागला वाडी स्टॉमर संघाला. डीजे वाडी स्टॉमर संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स कडे पाठवायचा आहे.
हिमेश स्ट्राईक एंडवर बॉलिंग मार्गवर हितेन लेग स्पिनर बॉलर बीच में पुन्हा एकदा हितेन बघूया काय करतोय हिमेश बॉल मात्र काय रीड करू शकले नाही बॉल थांबतोय तो विकेट कीपरच्या हातात धाव संख्या थांबते ती मात्र 4 धावांवर वाडी स्टॉर्मर संघाची षटकातील शेवटचा चेंडू घेऊन हितेन शेवटचा चेंडू आहे होऊ द्या बॉल मात्र रीड करत आहे अंपील तर जोरदार आहे मात्र अंपायरने फेटाळलं बॉल थोडासा बाहेर होता उत्कृष्ट पद्धतीचं अंपायरिंग आपल्याला पाहायला भेटते दिवस दुसरा सोटीमाळी समाज प्रीमियर लीग पर्व 7वे सुसज्जपणा एक सक्सेसफुल टुर्नामेंट आपण पाहतोय 7वं वर्ष 7 वर्ष उलटून गेलेत सक्सेसफुली आपण 7वं वर्ष पार पाडतोय 7व्या वर्षातील शेवटचा हा फायनलचा अंतिम सामना धाव संख्या मात्र थांबलाय ती 4 धावांवर वाडी स्टॉर्मर संघाची जो संघ गेले 2 दिवसापासून आपण पाहतोय की उंचावलेले स्कोर ठोकतोय तो अगदी 4 रनावर थांबलेला आहे 4 गडी बातवर आता एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी अद्वैतच्या खांद्यावर ठेवली आहे संघाकडनं की त्याने कुठेतरी सन्मानपूर्वक तरी स्कोर करून द्यावा त्यांना तिसरं षटक घेऊन रोशन प्लेयर्स मात्र ओपन होत आहेत फिल्डिंग मध्ये चेंज आपल्याला पाहायला भेटते पुन्हा एकदा रोशन स्ट्राईक अद्वैत बॉल मात्र मारतोय बाउंड्रीच्या दिशेच्या बाहेर आणि चौकार मामा भांजे का खेल देखेंगे नक्कीच एक्सपिरियन्स जास्ती आहे रोशन यांच्याकडे एक अपेक्षित अशी ही मॅच शेवटी हा क्रिकेटचा खेळ आहे प्रिडिक्शन आपण करतो प्रिडिक्शनच्या बेसिसवर आपण कॅल्क्युलेशन सुद्धा करतो मात्र कुठेतरी ते पलटतात आणि त्याचं एक्झाम्पल आपण पाहतोय फायनलच्या अंतिम सामन्यात थोडेसे कॅल्क्युलेशन बदलले बॉल मात्र हवेत कोणी फिल्डर नाही खाली बघूया एका धावत संतुष्टी मानतील का आणि नक्कीच अद्वैत सांगतो नको मी स्ट्राईक एंडवर राहीन तू तिकडेच राहा 3 चेंडू शिल्लक ओके ओके सर पुन्हा एकदा रोशन स्ट्राईक एंडवर अद्वैत हार्दिकचा जर विचार करायला गेला तर उत्कृष्ट पद्धतीच्या कॅचेस त्यांनी घेतल्यात ह्या टुर्नामेंट मध्ये एक चांगलंस छाप सोडलाय आपली बॉल मात्र काय रीड करू शकत नाही हिमेश आणि चेंडू तो जातोय विकेट कीपरच्या हातात हितेन माळी विकेट कीपरची भूमिका निभावताना निर्धाव असा चेंडू धाव संख्या थांबते ती मात्र 11 धावांवर वाडी स्टॉर्मर संघाची 11 ऑन बोर्ड
ऑन लॉस ऑफ 4 विकेट. पुन्हा एकदा रोशन. शेवटचा चेंडू षटकातील आणि एक धाव घेण्यात संतुष्टी. धावसंख्यात भर 12 धावा. डीजे मामाला पाणी. रोशन मामाला तुझ्या. थोडी घाई करायचंय. बॅड लाईट व्हायच्या पहिले सामने संपवायचे आपल्याला. हितेन परततोय बॉलिंग मार्क वर. चौथा षटकचा स्वतः ओनर सज्ज. फिल्डिंग बघा भेटते आपल्या उत्कृष्ट पद्धतीची त्यांच्याकडनं. चौथा षटक मार्गस्थ. चौथ्या षटकातील पहिला चेंडू. दुसरा चेंडू घेऊन कट केला बॉल. मात्र फिल्डर आहे तिकडे. एक धाव घेऊन संतुष्टी. धावसंख्यात भर 14 धावा. 14 रन्स. 14 धावा. निर्धाव असा चेंडू. कट होती आणि बॉल मात्र विकेट किपरने हातात घेतला आणि हिमेश मात्र बाहेर. आकड्यांची मी देखणी साखू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. आकड्यांची मी देखणी साखू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. बोली ना भली का. प्रभाकर माळी स्वतः पॅड घेऊन स्ट्राइक वर. सोरेक फटका मात्र फिल्डर नीचे मौजूद. षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या थांबते ती मात्र 15 धावांवर. वाडी स्टॉमर संघाची 15 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. स्कोर जर वाढवला नाही तर प्रेशर तेवढंच क्रिएट होत जाईल. फटके मारावे लागतील. चंद्रशेखर माळी पाचवं षटक घेऊन अद्वैत यांना काहीतरी वेगळी खेळी दाखवावी लागेल. शॉट्स मात्र दाखवावे लागतील जेणेकरून स्कोर मात्र उंचावेल. वाडी स्टॉमर संघाचे 16 धावा पूर्ण.
नक्कीच उंचावलेला फटका, मात्र इतकाही पॉवर नाही. बॉल मात्र थांबतोय. अद्वैतचा कॉल होता, मात्र अद्वैत थांबला, परतला. प्रभाकर माळी स्ट्राईक एंडवर. पबी काका नक्कीच हातवारे करताना अंपायर विकेटच्या रूपात परततोय तो प्रभाकर माळी. डीजे धन्यवाद. नक्कीच जोश जल्लोष थोडा वाढतोय श्री गणेश संघाचा. स्कोर कमी आहे तरी सुद्धा हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही सांगू शकत नाही. कधी कधी लो स्कोरिंग सामने सुद्धा तेवढेच टफ होतात. क्रिकेट ये प्रिडिक्शन का खेल है, इसके आगे सब फेल है. अपील तर होती मात्र काही नाही. अंपायरने नो असा इशारा दिला. नाही काहीच नाही, नो म्हणजे काहीच नाही. डॉट चेंडू, निर्धाव असा चेंडू चंद्रशेखर माळी यांचा. यश मॅन फ्रॉम डहाणू, बघूया काय करतोय. एकदा बाहेरचा बॉल रीड करू शकले नाही. निर्धाव असा चेंडू. धाव संख्या थांबते ती मात्र 17 धावांवर. 17 रन. उंचावलेला फटका बघूया. फिल्डर स्वतः हितेन. आयकॉनिक मॅन हितेन माळी, आयकॉनिक मॅन. थोडीशी खळी पडताना गालावर. गांधी, तुम्हाला नम्र विनंती असेल इकडे स्टेज कडे यायचं आहे. टोपी बिबी घालून इकडे तिकडे फिरू नका. इकडे चेंडू षटकातील. उंचावलेला फटका अद्वैत यांचा, बघूया जातोय का बाहेर. मात्र चेंडू गेला सीमारेषे बाहेर 4 रनासाठी. नक्कीच मी म्हणाला की असेच फटक्यांची गरज आहे जेणेकरून स्कोर मात्र ढकलला जाईल. अद्वैत यांच्याकडनं अपेक्षित. वाली पोर आई नदी तडीले चालली. आई झुमका वाली पोर आई नदी तडीले धन्यवाद डीजे. गांधी, तुम्हाला नम्र विनंती असेल तिकडून इकडे यायचं आहे. तिकडे उभं नाही राहायचं, लगेच इकडे या. शर्ट घातलाय का मॅक्सी घातलाय? तुम्हाला एवढी भूमिका आम्ही दिली थर्ड अंपायरची ना, तुम्ही इकडून गावरून मधून सटकून कसे काय जातात? 100 रुपये भेटले का काय? लिपस्टिक लावलाय का काय? आताच आलेल्या माहितीप्रमाणे कर्तव्य टीम कडनं 200 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल प्रत्येक षटकाराच्या मागे. अद्वैत यांना बघूया, अद्वैत या संधीचा फायदा घेऊ शकतायत का? सुरेख पद्धतीचा चेंडू होता, मात्र गचा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं श्री गणेश संघाकडनं. आणि धाव संख्यात बर 23 धावा. गांधी, हे शर्ट तुम्हाला कुमारने दिलं का? सानू कुमार. मग वाडी स्टॉमर संघ आपल्या लाईनच्या थोडा बाहेर उभा राहायचं आहे जेणेकरून फायनलचा सामना आहे. आपण थोडं हे मनावर घ्या. शुभम, थोडी चुकी खूप महागात पडते, त्याच्यामुळे थोडं हे मनावर घ्यायचं आहे. जरा बाजूला.
गांधी सर आलेले आहेत, त्यांना व्यासपीठावर स्थानपन्न करून घ्यायचंय. गांधी सरांसाठी व्यासपीठावर जागा बनवून द्यायची आहे. गांधी सर तुम्ही स्थानपन्न व्हा. तुम्ही मस्त बोललात. हा चांगलं मला सर. एक चांगल्या पद्धतीने बोलायचं आहे की चुकतोय. मयंक मात्र कुठेतरी हसतोय. मयंकला माहिती आहे याच नाखवानुसार ती नथी मारी हकतो. तसा 3 वेळा धडकन थांब एकदम. धावसंख्या थांबते ती मात्र 24 धावांवर 24 रन वर थांबते धावसंख्या. षटकातील शेवटचा चेंडू बघूया चिमेश काय करतोय. फरार होतोय. बॉल मात्र लागला पण तो बॉल मात्र ट्रॅव्हल होतोय हितेनच्या दिशेने आणि हितेनच्या नादाला लागू नका कारण की त्यांची शूट कुठूनही लागते. स्टार्स त्यांच्या बरोबर आहेत आणि जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला. सर्व प्लेयर्सला मी विनंती करेल थोडी घाई करायची आहे. बाउंड्री लाईन पासनं थोडं दूर बसायचं आहे. सर्वांना विनंती असेल. फायनल शेवटचा हा सामना आहे. महिलांचे दोन्ही संघ रेडी ठेवा. जसं हा मॅच संपतोय तसं लगेच ताबा घ्यायचा आहे आपण. महिलांना विनंती असेल आपले 2 संघ लगेच रेडी ठेवावे. थोडी रिक्वेस्ट असेल. आणि ह्या वेळेस महिलांना मधला सर्कल नाही खेळायचा आहे, पूर्ण ग्राउंड खेळायचं आहे. बापरे मधला सर्कल नाही, पूर्ण ग्राउंड खेळायचं आहे महिलांनी. अच्छा चालेल ठीक आहे बघूया काहीतरी वेगळं.
चला थोडी घाई करायची आहे. पंच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. वाडी स्टॉमर्स 26 रनाचं आव्हान श्री गणेश संघाला सोपून दिलंय. ओय, तू ग्राउंड मागू करो. शाहिद शेख यांचं मी हार्दिक स्वागत करेन. मंडपाची उपलब्धता त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड करून दिली, त्यांचं खूप खूप आभार. अशीच सोय आमच्यासाठी करत जावा मंडळाकडनं. तुमचं धन्यवाद. चला श्री गणेश संघ आपले 2 कर्णधार लगेच उतरवायचे आहेत. आरके ची बॅट स्टिकर असलेली कोणी घेऊन गेलं असेल तर प्लीज आणून द्यायचं आहे. गरज आहे. श्री गणेश संघाचे रोशन माळी यांची बॅट आहे. आरके स्टिकरची बॅट कोणी नेली असेल तर प्लीज आणून द्यायची आहे. तसं विनंती तिकडे अशी आहे. स्टेजवर एक बॅटचं कव्हर आहे, रेड कलरचं बॅटचं कव्हर आहे. कोणाचं आहे ते घेऊन जायचं आहे त्यांनी. थोडी घाई करायचं आहे. रेड कलर घाई करा श्री गणेश संघ. आपले 2 फलंदाज उतरवा. वाडी स्टॉमर्स वाढ बघतायत. बॅड लाईट होण्याच्या पहिले आपल्याला हा फायनलचा सामना संपवायचा आहे. यानंतर महिलांचे सामने सुद्धा घ्यायचे आहेत. श्री गणेश संघाने घाई करायची आहे, नाहीतर तुम्हाला 2च ओव्हर देण्यात येतील खेळण्यासाठी. 4 ओव्हरची पेनल्टी सरळ. प्लीज रिक्वेस्ट असेल, आरके स्टिकरची बॅट कोणी नेली असेल आणून द्यायचंय प्लीज. इकडे सामना थांबलाय. आरके स्टिकरची बॅट जरा आजूबाजूला बघा आपल्या आहे का, असेल तर प्लीज हात वारे करा. लगेच मॅच अडलाय. भेटली बॅट भेटली. चला घाई करा, थोडी घाई करा. प्लीज थोडी घाई. गांधी कम हियर. गांधी कम हियर. कम हियर. बघूया 26 रनाचं आव्हान. प्लीज घाई करा थोडी. रोहित बॉलिंग वर स्ट्राइक हँड वर रोशन. क्षेत्ररक्षण थोडं चुकलंय. एक धाव घेण्यात संतुष्टी. श्री गणेश संघाचे मालक खुश एकदम.
स्ट्राईक एंडवर हितेन. बॉलिंगचा भार सांभाळतो रोहित. षटकातील दुसरा चेंडू घेऊन गचाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं आणि बॉल जातोय सीमारेषेबाहेर 4 रनासाठी. नक्कीच उंचावलेला फटका. बॉल जातोय तो मात्र सीमा रेषे बाहेर. षटकार. 6 रन्स. सेट झालेला बॅट्समन आयकॉन खेळाडू. धाव संख्यात भर 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा फटका तर मारलाय. बघूया जातोय का सीमारेषे बाहेर आणि नक्कीच 6 रन. षटकार. देखे है पूरा कोलीवाडा, आता थोडा दबाव मला खाऊ दे. अजून 3 रन आहेत. होऊ द्या ना मग्नाचा. पुन्हा एकदा षटकातील प्लेयर सगळे शेवट. बाकी एक्स्ट्रा प्लेयर्स बाहेर. बॉल मात्र काही समजला नाही हितेन यांना. बॉल थांबतोय तो मात्र विकेट किपरच्या हातात. षटक संपलं. महागडाचं शतक. 23 रन षटकातील. 26 रनाचं आव्हान. 3 रनाची गरज. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर रोशन. पुन्हा एकदा वाईडच्या स्वरूपात अंपायरचा इशारा. धावसंख्यात भर 24 धावा. 2 रनाची गरज श्री गणेश संघाला. दुसरा षटक मार्गस्थ. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटलं. 1 रन पूर्ण. 1 रनाची गरज. आणि नक्कीच त्याच स्वरूपात षटकार पाहायला भेटला.